नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. रायता ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते. उन्हाळ्यात असं चटपटीत खायला असलं, तोंडी लावणं असलं की जेवण चांगलं जातं. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर अर्धा कप असं मी दही घेतलं आहे. दही फ्रेश आहे, आंबट नाही. त्यामध्ये तर पिठी साखर घातली आहे 1 चमचा आणि काळं मीठ ते घातलेलं आहे. या ठिकाणी आपण जाड साखर आणि नॉर्मल मीठ घातलं तरी चालतं. आता ते होतंच म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि छान चव चांगली येते. मिक्स करून घेतलं दही, साखर, मीठ. त्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी आहे ती घातलेली आहे 1 बाऊलभर आणि 1 छोटा कांदा तोही बारीक चिरून घेतला आहे. 1 टमाटा तोही बारीक चिरून घेतला आहे आणि हे सर्व त्या बाऊलमध्ये घातले आहे. दही, साखर, मीठ, कोबी, कांदा आणि टोमॅटो सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं दही कमी वाटतं आहे म्हणून पुन्हा अर्धा बाऊलभर दही घातले, म्हणजे 1 कपभर दही मी त्यामध्ये घातलेलं आहे रायत्यासाठी. हे सर्व छान मिक्स करून घेते आणि फ्रेश कोथिंबीर त्यावरती घातलेली आहे. पुन्हा छान मिक्स करून एक सुरसुरीत खमंग अशी फोडणी त्यामध्ये मी घालणार आहे. तर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले, त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातली, ती तडतडली की जिरं घातले, तेही छान फुललं आहे आणि त्यामध्ये 1 चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घालून ही खमंग सुरसुरीत फोडणी रायत्यामध्ये घालणार आहे रायत्यावर. त्यामुळे तोंडी लावणं तयार होतं छानपैकी. आणि तर ही फोडणी आता छान बसलेली आहे पहा रायत्यावरती. निराली माई चॅनलवर माझ्या रेसिपीचे इतरही व्हिडिओज आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा. आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे रायतं आपण जेवायच्या आधी केलं तर फ्रेश खायला मिळतं. थोडीशी कोथिंबीर घातली आहे पुन्हा त्यावर आणि थोडं आधी करून फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.